माय गॉड गॉड म्हणजे ते लाइटिंग बघू शकता मित्रांनो. तीच लाइटिंग बघून मजा घ्यायची आपल्याला. सगळे जे वसईचे बंगले आहेत तिथे तुम्हाला प्रॉपर अशी लाइटिंग बघायला भेटते. आणि काय वाटतं तुम्हाला भेटेल की नाही आपल्याला आपल्या डेस्टिनेशन? बिन तेरे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते कुठे लाइटिंग आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्हाला लाइटिंग भेटते ना. आम्ही आता जातो घरी. घरातून फोन येतात कंटिन्यू. आमची शिरली. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो बघू शकता इथे लाइटिंग बघण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सावंतांची दुनिया या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वसईची लाइटिंग. जाणार आहोत बघायला लाइटिंग फक्त. आणि ओ माय गॉड बघू शकता इथे रायडर भाऊ एकदम वन साइड गाडी चालवत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असे रिक्षावाल्याला फुल कटिंग बिटिंग मारत. ओ माय गॉड गॉड म्हणजे देवाने बघू शकता भावेश यांनी वन साइड रूपांतर घेतलेलं आहे. सर्व भावेश भाऊ आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यात आता सध्या मार्केटमध्ये पॉप्युलर आहेत. इंस्टाग्रामवरती त्यांचे 22,000 24,000 फॉलोअर झाले. फुल वन साइड एकदम प्रेम झळकत आहे. असं झळकून द्या. मांजरींची कृपा सगळे आलेले आहेत मित्रांनो. एकदम कशी तयारी वयारी मारून आम्हाला कुठे जायचं काय जायचं लाइटिंग बघायची आहे फक्त. पण आता काहीच माहिती नाही कुठे जायचंय. आणि हे बघू शकता इथे काय परिस्थिती आली यांच्यावरती. ट्रिपला जायला लागतंय का तर भावेश भाऊने आमच्या गाडीने आणले का कारण का आम्हाला एकत्र जायचं होतं. खूप वर्षानंतर आम्ही आलेलो एकत्र. आणि हे MT-15 आहे ना. MT-50 NS काय वाटतं तुम्हाला भेटेल की नाही आपल्याला आपलं डेस्टिनेशन? मग तुला काय वाटतं डेस्टिनेशन भेटेल की नाही? तर मित्रांनो डेस्टिनेशन भेटेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही आमच्यासोबत बनून राहा. आम्ही जाणार आहे आता. या दादाने आपल्याला सांगितलं आहे गिरीजला जावा म्हणून. या दादाला शाउट आउट द्या. आता आम्ही गिरीजला जातो. बघूया आम्हाला गिरीजला लाइटिंग भेटते की नाही. बिन तेरे दुसरं घेऊ. तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आलेलो आहोत माणिकपूर आल्या रोडला. आणि बघूया आता आम्हाला ती माणिकपूरची जी स्ट्रीट लाइटिंग आहे ती बघायला भेटते की नाही. तर आम्ही ह्या राशीवरती आहे की आम्हाला ती बघायला भेटेल. इथे मित्र बघू शकता 2. थांब रॉबर्ट. ओ माय गॉड म्हणजे ते लाइटिंग बघू शकता मित्रांनो. तीच लाइटिंग बघून मजा घ्यायची आपल्याला. सगळे जे वसईचे बंगले आहेत तिथे तुम्हाला प्रॉपर अशी लाइटिंग बघायला भेटते. आणि हे तुम्हाला दृश्य फक्त वसईमध्ये बघायला भेटणार. आमच्या मागे जे 5 जण येत आहेत विरारला राहणारे ते सुद्धा लाइटिंगच्याच इशाऱ्याने आमच्यासोबत आलेले. पण आम्हाला लाइटिंग कुठे आहे ते मुळात माहिती नाही. तरी पण आम्ही फिरतोय वन साइड. आणि दृश्य बघू शकता एकदम वन साइड भारी थंड अशी हवा आणि मंद अशी चाललेली आमची गाडी. वाव. तर मित्रांनो बघू शकता नेहमीप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे आम्हाला लाइटिंग कुठे आहे त्याचा काहीच आता पता नाही. पण आम्ही चाललेलो आहोत आमच्या मार्गस्थानी. आणि बघूया आम्हाला लाइटिंग भेटते की नाही. सगळ्यात मोठा मिशन आहे मिशन लाइटिंग. आमच्या जिम्मेदारीवरती बघू शकता इथे 3 बांधव आणि मागे 2 बांधव. मित्रांनो आहे ना आता पताच माहिती नाही कुठे जायचं आहे ते. आणि फक्त आमच्या जीवावरती आले आहेत मित्रांनो. हे बघू शकता इथे प्रॉपर असा नजारा एकदम सुंदर असा. आणि ते ख्रिश्चन जे चर्च आहे त्याची हे चालू आहे पूजा चालू आहे. पाठपूजा चालू आहे त्यांच्या पद्धतीमध्ये. ते चर्च आहे. चर्चमध्ये पण पूजा करतात ना भाऊ. तर आम्ही तर मित्रांनो आता मी ग्राउंड रिपोर्टिंग घेतलेलं. इथे ती मुलं उभी होती त्यांना मी शेवटी विचारलं कारण का आमच्यामध्ये कोणामध्येच धैर्य राहिलेलं नव्हतं. एका चर्च मी यांना दाखवलं पण तिकडे यांना जायचं नव्हतं कारण का त्यांना वाटत होतं भीती. म्हणून आता आम्ही चाललेलो सेंडर इथे वसई. इथे जे मुख्य असं गाव आहे त्या गावामध्ये लाइटिंग केली असं इथे ग्रामस्थांनी मला सांगितलेलं आहे. तर आता इथून मी राईट मारणार आहे आणि चाललेलो आहे सेंडरला. तर बघूया तिकडे लाइटिंग बघायला भेटते की नाही. भेटूया बाय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला शेवटी लाइटिंग बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये जो दिसतोय तीच लाइटिंग दिसते आम्हाला अखंड सगळीकडे. आणि ते मित्र तिकडे मयूरचे मला माझ्या नावाने शिव्या घाला असतील कारण का मीच त्यांना हा रस्ता दाखवला आणि या रस्त्यात घेऊन आलो आहे. पण आम्हाला कुठे जायचं होतं ते नक्कीच आम्हाला भेटलेलं नाही आहे. सगळेजण इथे बघू शकता भाविक आपापली लाइटिंग बघण्यासाठी उत्सुक आहेत. पण लाइटिंग भेटतच नाही कुठे. सगळेजण आम्हाला पण विचारत आहेत. आणि ही तुम्ही लाइटिंग बघून एन्जॉय करा. जी इथे जेवढी स्ट्रीटमध्ये लाइटिंग दिसते ना एवढीच लाइटिंग अवेलेबल आहे. वसईमध्ये कुठे लाइटिंग आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्हालाच लाइटिंग भेटते नाही बाय. आम्ही आता जातो घरी. घरातून फोन येतात कंटिन्यू. आमची जिरली. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत. बघू शकता इथे लाइटिंग बघण्यासाठी. आम्ही खूप अथक प्रयत्नानंतर आम्हाला इथे लाइटिंग भेटलेली आहे. पोरांची आतुरता बघू शकता आमची जिरलेली. अच्छा हा परिसर आहे.
इथे बघू शकता ही वसईची लायटिंग जी आम्हाला गिरीजमध्ये भेटलेली आहे. आम्ही गिरीजच्या अर्ध्या रस्त्यामधून इथून जात होतो आणि अरे कॉलेजची लायटिंग आहे, वसईची कॉलेजची लायटिंग, कॉलेजचं प्रमोशन होते ते फ्रीमध्ये. तर ही लायटिंग बघूनच आता आम्ही बोललो एक छोटे मोठे फोटो घेऊन खुश झालो, थोडं पोरं खुश झालेले आहेत आपली. तर आता इथे फोटोशूट वगैरे करा आणि घरी जाऊया. कारण का वाजलेले आहेत रात्रीचे ठीक 1. तर मित्रांनो, हे जे काही क्षण होते ते मी माझ्या मित्रांसोबत खूप एन्जॉय केले. तुम्ही सुद्धा नक्कीच एन्जॉय करत असाल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बाय.